महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात मोठी घडामोड समोर आली आहे. राज्य सरकारने केलेल्या ई-केवायसी आणि पात्रता पडताळणी मोहिमेनंतर सुमारे 70 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत दरमहा मिळणाऱ्या 1500 आर्थिक सहाय्याचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली होती. जवळपास 4 ते 5 महिने अतिरिक्त वेळ देऊनही लाखो महिलांनी प्रक्रिया पूर्ण केली नाही. ही योजना विधानसभा निवडणुकांपूर्वी महायुती सरकारने सुरू केली होती. महिलांना आर्थिक मदत देणे हा योजनेचा मुख्य उद्देश होता. सुरुवातीला सुमारे 2.46 कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. मात्र आधार पडताळणी, बँक खाते तपासणी आणि उत्पन्न निकषांची छाननी केल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या कमी होत गेली. फेब्रुवारी 2026 पर्यंत सुमारे 1.76 कोटी महिलांनाच हप्ता दिल्याची माहिती समोर आली आहे. पुढील काळात ही संख्या आणखी कमी होऊन सुमारे 1.53 कोटी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपासणीदरम्यान अनेक प्रकारच्या विसंगती आढळून आल्या आहेत. त्यामध्ये डुप्लिकेट अर्ज, आधार कार्डमधील चुकीची माहिती, बँक खात्यामधील त्रुटी, उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असलेले लाभार्थी तसेच अपात्र अर्जाचा समावेश आहे.